यंदा निविदा प्रक्रियेतील आरोपांमुळे आता नाले सफाईच्या कामांना उशीर झाल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही शहराचे तुंबलेले रूप मुंबईकरांना पाहावे लागणार आहे। मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाल्यांमधील गाळ काढण्याची कामं केली जातात। मात्र यंदा नाले सफाईच्या निविदा प्रक्रियेवर विरोधकांनी टीका केली होती। तसेच एका कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली होती, त्यामुळे निविदा प्रक्रिया रखडली होती। मात्र मार्च अखेरीस आणि एप्रिल नंतर ही कामे सुरू झाली आहेत। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही शहराचे तुंबलेले रूप मुंबईकरांना आता पाहावे लागणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा आता मुंबईची तुंबई होणार का असा सवाल केला जातोय। निश्चितच, कारण आपण पाहतो की पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ होणे याच नाल्यातून काढण्यात आला असं पालिका प्रशासनाला सांगण्यात आलेलं आहे। यंदा आपण पाहतोय की निविदा प्रक्रियेतील जे आरोप आहेत त्यामुळे नालेसफाईच्या कामांना उशीर झाल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही शहराचे तुंबलेले स्वरूप जे आहे ते मुंबईकरांना पाहावं लागणार आहे। कारण मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी आणि नाल्यांमधील जे गाळ आहेत ते काढण्याचे काम केले जातं। पण मात्र संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी 80% गाळ जो आहे तो हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो। खरं तर आपण पाहतोय की 10% गाळ पावसाला जेव्हा सुरू असतो त्या दरम्यान 10% पावसाळ्यानंतर जे आहे ते पुढील काम जे आहे ते 10% केलं जातं। मात्र ही कामं जी आहे ती दरवर्षी मार्च महिन्यामध्ये होतात। यंदा जर पाहिलं तर नालेसफाईची निविदा प्रक्रियेवरती विरोधकांनी टीका केली होती आणि तसंच एका कंत्राटदाराने देखील न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि त्यामुळेच निविदा प्रक्रिया जी आहे ती रखडली होती। मात्र मार्च अखेरीस आपण पाहतोय की आणि एप्रिल नंतर ही सगळीच कामं जी आहेत ती सुरू झालेली आहेत आणि आतापर्यंत पावसाळ्याच्या आधीच्या जे कामं आहेत त्यामध्ये 30% गाळ जो आहे तो काढण्यात आल्याचा दावा जो आहे तो आता पालिका प्रशासनाकडनं करण्यात आलेला आहे। त्यामुळे काय जर आपण पाहिलं तर नालेसफाईच्या कामांची पाहणी जी आहे ती स्वतः पालिका आयुक्त जे आहेत भूषण गगराणी यांनी केलेली आहेत आणि याच दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना देखील आवश्यकतेचे निर्देश दिलेले आहेत। सोबतच मुंबईकरांना देखील त्यांनी आव्हान केलेलं आहे, कारण नागरिकांनी नाल्यामध्ये जे काही कचरा आहे किंवा प्लास्टिक पिशव्या बाटल्या अशा पद्धतीचा जे काही कचरा आहे तो टाकू नये असं देखील आव्हान केलेलं आहे, जेणेकरून पाणी तुंबण्यासाठी जी काही नालेसफाई केली जाते त्यामध्ये ह्या सगळ्यांचा समावेश असतो। त्यामुळे यंदा आपण पाहतो आतापर्यंत 30% हा गाळ जो आहे तो काढण्यात आलेला आहे। मात्र आपण पाहतोय की पालिका प्रशासनाकडनं जरी मुंबईकरांना आव्हान केलं असलं तरी आता येत्या काही दिवसांमध्ये पालिका प्रशासनाकडनं कशा पद्धतीत ही नालेसफाई केली जाते, यंदा देखील मुंबईची तुंबई देखील पाहायला मिळते की नाही असं सध्या या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातो। धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।